फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय दीपेश यांच्या माध्यमातून. 2 मॅच नंतर तिसऱ्या मॅचला कमबॅक केलंय. पंचांनी UDRS अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. चार चेंडू 4 धावा. नो बॉल, नो +2. एकूण मिळतायत 3 धावा. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 7 धावांवर. 4 चेंडू आणि 7 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडूवर 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. मात्र आता नो बॉल आणि इबाद ठरतोय श्रीराम जीवनाचा धावा खेळाडू. 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू बाकी. इबाद साठी पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा. जयेश आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये फक्त आणि फक्त 4-4च धावा खर्च केल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 1 गडी बाद करून 4 धावा खर्च केल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यामध्ये 2 गडी बाद करून 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच जयेश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इबादच्या समोर. पहिला चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला. 1 अवांतर धाव मिळते, म्हणजेच धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा. पुढचा चेंडू म्हणजेच पहिला चेंडू जयेश याचा हलक्या हाताने खेळून काढला इबादने. जोपर्यंत चेंडू दर्शनच्या हातात जातोय तोपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 11 धावांवर. 1 चेंडू आणि 11 धावा. पुढचा चेंडू एक धाव तर नक्कीच मिळाली. दुसऱ्या धावेचं काय वैशिष्ट्य आहे ते आपल्याला लगेच कळेल. UDRS जयेंद्र पण
एक धाव नक्कीच मिळाली या एक चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचले ती एक चेंडू आणि 11 धावा आतापर्यंत झाल्यात. यानंतरचा गडी बाद म्हणजेच 1+ विकेट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 2 चेंडू नंतर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डिरेक्ट हिट लागला होता आणि 12वी धाव धावफलकावरती लागते. मात्र तमीमला माघारी परतावं लागतंय. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो साबित. 2 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती. क्वालिफाय व्हायचं असेल दोन्ही संघांना तर हा सामना कंपल्सरी जिंकणं गरजेचं आहे. हा सामना आपण जिंकाल तरच स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकून राहील. नाहीतर आपल्याला सुद्धा घाशा गुंडाळावा लागेल दोन्ही संघांसाठी. चला जरा फास्ट खेळायचंय. बीटीजीएम पुढचा हलक्या हाताने खेळून काढलाय. गलीच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 13 धावांवर. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. इबाद गोलंदाजीसाठी हलक्या हाताने खेळून काढलाय. धावबाद होईल का? पुन्हा एकदा दर्शनचीच डिरेक्ट हिट. पुन्हा एकदा पंचांचं बोट उंचावलंय. म्हणजेच नक्कीच इबादला माघारी परतावं लागेल. 2 धावबाद दर्शनच्या हातातून निघालेत. दर्शन हो 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 डायरेक्ट रनआउट. इबाद कादरी बाद झालाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो प्रणित. म्हणजेच धावसंख्या तिथेच थांबलेली 13 धावांवर. 4 चेंडू 13 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. दर्शनने दोन्हीकडे हिट केलं होतं. तमीमला बाद केलं होतं. 3 यष्ट्या लावल्या गेल्या त्या दिशेला तर इबादला बाद केलं. 1 यष्टी ठेवली गेली त्या दिशेला. 4 चेंडू आणि 13 धावा धावफलकावरती. 5वा चेंडू साबित साठी जयेश याचा नो बॉल नो +1 मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले 15 धावांवर. 4 चेंडू आणि 15 धावा. सोळावी 16 झाला ना आता सिंगल. 16 धावा धावफलकावरती लागल्या. 5 चेंडू आणि 16 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी आणि मोठा फटका. मात्र मिळेले 1च धाव. या एका धावेच्या मदतीने दुसरं षटक संपलंय. धावसंख्या पोहोचले ती 17 धावांवर. म्हणजेच 9 धावा खर्च केल्या त्या सौरभने तर धावा खर्च केल्या जयेशने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 17 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी धनु. तिसरं षटक. धनु तिसरं षटक हाताळण्यासाठी मोठा फटका स्टेट ड्राइव्ह जाते. सौरभच्या हातात चेंडू जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवर. 1 चेंडू आणि 18 धावा. आपण पाहिलं की पहिल्या 2 सामन्यांमध्ये फक्त आणि फक्त 4-4 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या सामन्यामध्ये दोन्ही षटकांचे मिळून एकदाच खर्च केल्यात. त्या जयेशने 8 धावा खर्च केल्यात.
तर पहिला चेंडूचा खेळ संपलाय. दुसरा चेंडू धनु याचा प्रणितसाठी. प्रणित पहिल्यांदा सामना करेल आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 19 धावांवर. 2 चेंडू आणि 19 धावा. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात त्या धनु याने. तिसरा चेंडू साबितसाठी धनु याचा आणि पंचांनी हात फलकावलेत म्हणजेच एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 20 धावांवर. 2 चेंडू आणि 20 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण तेजस याचं. 21वी धाव धाव फलकावरती लागते. 3 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. प्रणित स्ट्राईक एंडवर उभा आहे. धनुच्या चेंडूचा सामना करण्यासाठी वाईट सोडण्याचा प्रयत्न करत होता मात्र एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 22 धावांवर. 4 चेंडू आणि 22 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनपर्यंत बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. कोणताही चौकार मारू दिलेला नाहीये. मात्र निर्धाव चेंडू आपल्याला आता पाहायला मिळतोय धनु याचा. 5 चेंडू आणि 22 धावा. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात त्या धनु याने. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण जयेश याचं. 1 धाव मिळते. 30 षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 23 धावा. अजून 4थं षटक येणं बाकी आहे. 4थं षटक हाताळेल मला वाटतं विराज, कारण त्यांनी मागच्या सामन्यामध्ये खूप सुंदर षटक हाताळलं होतं. मिळत आहेत 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या पोहोचले ती 28 धावांवर. 1 चेंडू आणि 28 धावा. एका चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्या त्या विराज याने. मला वाटतं सौरभ याला हा चेंडू अडवणं गरजेचं होतं. मात्र अडवू शकलेला नाहीये. हा चौकार कितपत महाग ठरतोय श्रीराम जीवनाला येणार दुसरं सत्र आपल्याला सांगून जाईल. दुसरा चेंडू विराजाचा. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा तुतुमय मध्ये थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 29 धावांवर. 2 चेंडू आणि 29 धावा. धावसंख्येचा डोंगर रचला गेलाय. अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी. प्रणित पहिल्यांदा स्ट्राईकवर पहिल्यांदा विराच्या चेंडूचा सामना करेल. मात्र प्रणितला चेंडू समजू शकलेला नाहीये. धनुने थोडीशी चूक केली. मात्र ही चूक सुद्धा महाग ठरू शकते. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 29 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. ज्ञानदीपच्या हातात चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 30 धावांवर. 4 चेंडू आणि 30 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू. साबितला समजू शकलेला नाहीये. चेंडू निर्धाव राहिलाय. 5 चेंडू आणि 30 धावा. यानंतरचा होणारा सामना असेल दर्यावर्दी विरुद्ध आरावी. दोन्ही संघांच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वैर घोषित केला गेलाय म्हणजेच धावफलक पोचले 31 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी विराज याचा.
मोठा फटका, सौरभच्या हातात चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधानी व्हावं लागतंय. पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 32 धावा. हा सामना जिंकायचा असेल श्रीराम जीवनाला किंवा क्वालिफाय व्हायचा असेल स्पर्धेत तर 33 धावांची गरज. आणि बीटीजीएम या संघाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर या 33 धावांवर रोखावं लागेल. 32 धावांवर रोखावं लागेल. चला, दर्यावर्दी आणि आरावी दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात यायचंय. चला, पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे. भावेश आणि दर्शन सलामीचे फलंदाज. पहिलं षटक हाताळण्यासाठी साबित. पहिला चेंडू, टॅप केलेला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण राजू याचं. खरोखरच ज्या 4 धावा जात होत्या त्या धावा वाचवल्यात राजूने. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. खरोखरच राजूचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्या खेळाडू त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी. खरोखरच खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलं. तमीमच्या वरून चेंडू गेला होता मात्र राजूच्याही हाताला तो चेंडू लागला नव्हता. राजूच्या पायाला लागून तो चेंडू अडवला गेला मैदानात. दुसरा चेंडू साबित याचा दर्शनसाठी. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू पुन्हा राजूच्या हातामध्ये जातोय. दोनही चेंडू राजूने अडवले गेलेत. 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत. साबित काझी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये. कोणत्याही खेळाडूला कोणतीही संधी नाही. चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावफलक उंचावले. धावफलक पोहोचले ते 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा. हा चेंडू मात्र राजूच्या आवाक्याच्या बाहेरचा होता. नक्कीच राजूने 2 चौकार अडवले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मात्र हा चेंडू कोणताही फलंदाजाला अडवू शकलेला नाहीये. चेंडू सरळ सीमारेषेकडे गेला. 3 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 33 धावांचं आव्हान पूर्ण करायचंय ते श्रीराम जीवना या संघाला क्वालिफाय व्हायचं असेल तर. तसंच बीटीजीएम संघाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर मला वाटतं 1 धाव मिळते घोषित स्वरूपात. मला मगाशी कळलं नव्हतं प्रणित का पडला आणि आताही कळलेलं नाही प्रणित का पडलाय. पुढचा चेंडू म्हणजेच 5वा चेंडू साबित याचा दर्शनसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटची कडा घेऊन गेला इबाद कादरी. पहिल्यांदा चौकार सुटलाय तो इबादच्या बॅट मधून. मिळतील 4 धावा. साबितच्या डोक्यात मात्र थोडासा प्रकाश पडल्यासारखा दिसतोय. इबादवर नाखुश झालेला दिसतोय कारण या 4 धावा खूप महाग ठरू शकतात. जशा 4 धावा सौरभने सोडल्या होत्या मात्र सौरभचा थोडासा हार्ड होता. इबादने 4 धावा सोडल्या. 4 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले दुहेरी अंकामध्ये 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र घोषित स्वरूपात मिळेल 1 धाव. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 12 धावा.
12 धावा, 4 षटकामध्ये 33 धावांचं लक्ष पूर्ण करायचं होतं. 8.25च्या सरासरीने खेळायचं होतं. आता मात्र 12 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 21 धावा म्हणजेच 7च्या सरासरीने खेळावं लागेल. श्रीराम जीवनाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 7 प्रत्येक षटकामागे 7 धावा बनवाव्या लागतील. 21 धावांची गरज अजूनपर्यंत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो तमीम. कोणता संघ क्वालिफाय करेल या स्पर्धेत येणारे 3 षटक सांगून जातील. राजूने खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. गोलंदाजी सुद्धा चांगली होती. मात्र एक स्टेट ड्राईव्ह मध्ये भावेश याचा चौकार पाहायला मिळाला तर इबाद कादरी यांच्या हातातून सुटलेला एक चौकार पाहायला मिळाला. या चौकाराचा नक्कीच फायदा श्रीराम जीवना संघाला होईल आणि नुकसान मात्र बीटीजीएमला झालेलंच आहे. तमीम काझी दुसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने आणि स्वतःच्या उजव्या हाताने दर्शनसाठी. ओ हो काय चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर सरळ आतमध्ये निघून गेला. नक्कीच या चेंडूला आपण फिंगर स्पिन म्हणतो. चेंडू पडल्यानंतर सरळ आतमध्ये आला. याला लेग कटर सुद्धा म्हटलं जातं. एक धाव नक्कीच मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 13 धावांवर. 2 चेंडू आणि 13 धावा. लेग कटर पाहतो आपण. फिंगर स्पिनचे खूप प्रकार असतात. चेंडू बाहेर पडल्यानंतर आतमध्ये जातो त्याला आपण लेग कटर म्हणतो किंवा सरळ निघून जातो त्याला गुगली म्हणतो. त्याच्यानंतर उलट्या बोटाने चेंडू फेकला जातो त्याला कॅरम बॉल म्हटलं जातं. त्याच्यानंतर चेंडू बाहेर पडल्यानंतर त्याला आउट स्विंग म्हटलं जातं. तर चेंडू आतमध्ये गेल्यानंतर ऑफ साईडच्या दिशेने त्याला इन स्विंग म्हटलं जातं. खूप चेंडूचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातीलच 1-2 प्रकार तमीमकडनं आपल्याला पाहायला मिळाले. मात्र 3 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. 3 चेंडू मध्ये 2 धावा फक्त खर्च केल्यात त्या तमीमने. पुढे येऊन खेळलाय डान्सिंग डाऊन द ग्राउंड. प्रणितच्या हातात चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. ताळमेळ चांगला जमला. ज्या वेळेला 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ जमतो ना त्यावेळेला नक्कीच 2 फलंदाज चोरटी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी ठरतात. त्यामधीलच आपल्याला 4 चेंडू आणि 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. भावेश माघारी परतलाय. पहिला हादरा बसतोय. मोठा मासा गळाला लागलाय बीटीजीएमच्या आणि तमीमच्या भावेशच्या रूपाने. भावेश बाद झालाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय इन फलंदाज. पॉवर प्लेच्या बाहेर नाही जाऊ शकत. 5 चेंडू आणि 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या त्या तमीमने. 7 धावा प्रत्येक षटकामागे बनवायच्या होत्या 3 षटकामध्ये सुद्धा. आता मात्र 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. फलंदाजीसाठी आलाय तो धनु. तमीम याचा शेवटचा चेंडू. धनुसाठी फुल टॉस चेंडू. फायदा उचलू शकलेला नाहीये. मात्र एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 16 धावांवर. म्हणजेच 17 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 16 धावा बनवल्या गेल्यात. 12 चेंडू मध्ये 17 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. म्हणजेच 8.50च्या सरासरीने खेळावं लागेल श्रीराम जीवनाला हा सामना जिंकायचा असेल तर. येणारी 2 षटक. त्याच्यातील एक षटक असेल प्रणित कोसबे तर दुसरं षटक असेल झुएब याचं. काय घडेल या 2 षटकांमध्ये. कोणता संघ क्वालिफाय होईल तर कोणता संघ स्पर्धेबाहेर जाईल. प्रणित आणि पंचांनी हात फलकावलेत. त्यामुळे नक्कीच हा चेंडू स्वैर घोषित केला जाईल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 17 धावांवर. म्हणजेच अजूनपर्यंत 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. 8 धावा प्रत्येक षटकामागे बनवाव्या लागतील. मात्र पुन्हा एकदा पंचांनी स्वैर दिलाय. पंचांनी स्वैर देण्या अगोदरच प्रणितने नाराजीने कमरेवर हात घेतले होते. याचाच अर्थ हा चेंडू नक्कीच स्वैर दिला जाईल. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. मंत्र देत आहेत राजू आणि तमीम प्रणित साठी. पुन्हा एकदा साबित
ज्या वेळेला एवढं मात्र नक्की असतं की ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजाला सगळे खेळाडू समजावायला जातात त्यावेळेला नक्कीच कन्फ्युजन वाढतं मला वाटतं गोलंदाजांचं. कारण त्याच्या डोक्याने जो चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जात असतो तो प्रयत्न फसत असतो. मात्र एखादाच क्षेत्ररक्षक किंवा त्यांचा सहकारी त्याला चांगल्या पद्धतीचा कानमंत्र देत असतो. नाहीतर ज्या वेळेला तिघ चौघ आपण ज्या वेळेला कानमंत्र देण्यासाठी जात असतो त्यावेळेला नक्कीच कन्फ्युजन वाढतं गोलंदाजाचं आणि त्याच्यातून आणखी भरकटला जातो गोलंदाज. आपण जास्त वेळ हे पाहिलंय. पहिला चेंडू टाकला गेला, धाव बाद होईल का? मात्र नक्कीच वाचलाय दर्शन. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 20 धावांवर. 2 चेंडू 20 धावा म्हणजे 10 चेंडू आणि 13 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. 2 चेंडू आणि 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे धनुसाठी. प्रणित याचा पुढे येऊन खेळलाय मोठा फटका. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि तुतुमय मध्ये काय होईल? पुन्हा 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ चांगला जमला श्रीराम जीवनाच्या फलंदाजांचा. मात्र बीटीजीएमचा खेळाडूंचा क्षेत्ररक्षकांचा ताळमेळ काही जमला नाही. एकतर क्षेत्ररक्षक मात्र इकडून तिकडे व्हॉलीबॉल खेळताना दिसले आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले 22 धावांवर. 3 चेंडू आणि 22 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका. इबाच्या हातात चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 23 धावांवर. 4 चेंडू आणि 23 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. सलामीचा फलंदाज ज्याने अजून एक चौकार ठोकलाय तोच दर्शन अजूनपर्यंत मैदानात खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा पुढे आलाय मात्र जुएबला चेंडू समजू शकलेला नाहीये. पंच आपल्या जागेवर उभे आहेत. पंचांकडे वाईटची दाद मागितली जाते मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावले आणि चेंडूला निर्धाव घोषित केलंय. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावफलक तिथेच थांबलेलं 23 धावांवर. एक निर्धाव चेंडू श्रीराम जीवनाला अपयशाकडे नेईल तर एक अवांतर चेंडू बीटीजीएमला अपयशाकडे नेईल. नक्कीच बॅटची कडा घेतलेला चेंडू पुन्हा एकदा मिसफील्ड जुएब कडनं पाहायला मिळालं. 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने 3रं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 24 धावा म्हणजेच 6 चेंडू आणि 9 धावांची गरज विजयासाठी. कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. गोलंदाजीसाठी 4थं षटक हाताळण्यासाठी. आपल्याला नक्कीच माहिती असेल की मागच्या सामन्यामध्ये 12 धावांची गरज होती. जुएबने त्या 12 धावा 5 चेंडू मध्येच खर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 चौकारांचा सुद्धा समावेश होता. 1 नो बॉलचा सुद्धा समावेश होता. क्षेत्ररक्षण बदलवलं जातंय. स्वतः साबित यष्टीरक्षक म्हणून उभे राहिलेत. पहिला चेंडू जुएबचा पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने पहिला चेंडू फुलटा चेंडू टॅप केलेला चेंडू मुस्तकीमला समजू शकलेला नाही. टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो या टॅपवर. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा जुएबच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय. यापूर्वीच 2 दिवसापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून घोषित केलेला दर्शन स्ट्राईक एंडवर उभा आहे. या 4 धावा मिळत आहेत म्हणजेच 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. समीकरण पूर्णपणे बदलवलंय. सामन्यात रंगत वाढली. हा सामना म्हणजे मयू सांगायचं झालं तर क्रिकेट आणि बुद्धिबळ दोन्ही खेळ आसपास सौम्य आहे. 2 खेळांमध्ये साम्य आहे. बुद्धिबळाच्या पटावर सुद्धा मोहरे तेच असतात मात्र कधी कधी बाजी पलटली जाते. क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा खेळाडू तेच असतात. जे खेळाडू क्षेत्ररक्षण करतात तेच खेळाडू फलंदाजीसाठी जातात.
मात्र बाजी पलटते. तशीच बाजी दर्शनने एका चौकारात पलटवली तर झुएबने दुसरा चेंडू निर्धाव टाकून बाजी पुन्हा आपल्या बाजूला खेचून घेतले. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन गेला, खुलेच्या हातात चेंडू जातोय. तोपर्यंत एकदा पूर्ण झाली, खुलेदने चेंडू आणून गोलंदाजाच्या हातात दिलंय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, येणारे 3 चेंडू सांगून जातील स्पर्धेत आपलं अस्तित्व कोण टिकून ठेवेल. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कोणता संघ क्वालिफायरचा सामना खेळताना दिसेल हे येणाऱ्या 3 चेंडू सांगून जातील. हे येणारे 3 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे असतील. याचं मोल हे काहीतरी वेगळंच असणार आहे, कारण सामना अजूनपर्यंत बरोबरीत आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रेडिक्शन पाहिलं तर अजूनपर्यंत 50% पाहायला मिळेल. मात्र 1 धाव नक्कीच मिळते. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. जो एक निर्धाव चेंडू फेकला गेला तोच निर्धाव चेंडू आपल्याला मॅच बॉल म्हणून म्हणता येईल, कारण त्या चेंडूवर थोडंसं का होईना प्रेशर आणलं गेलंय फलंदाजांवर. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज, म्हणजेच एक अतिरिक्त चेंडू बीटीजीएमला पराभवाकडे नेईल किंवा एक निर्धाव चेंडू श्रीराम जीवनाला पराभवाकडे नेऊ शकतो. एक टुडी दुहेरी फेरीत गेलेला चेंडू, मोठा फटका, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि बाद कोण होईल ते पंच मला वाटतं ठरवतील. तत्पूर्वी 1 धाव नक्कीच मिळाली. 1 चेंडू आणि 1 गडी बाद नक्कीच झालाय. दोन्ही म्हणजे दर्शनला मला वाटतं सेफ ठरवले का पंच. दर्शन आउट म्हणजे धनु स्ट्राईक एंडवर असेल तर मग दोघांनी आतमध्ये थांबायचंय. जर रिव्ह्यू आपण घेतला असेल तर दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्लेच्या आतमध्ये थांबायचंय. आणि मी विनंती करतो, बाद कोण आहे या गोष्टीवर श्रीराम जीवनाकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आतापर्यंत आहे. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. दर्शनला माघारी परतावं लागतंय, म्हणजे स्ट्राईक एंडवर असेल धनु आणि धनुलाच या चेंडूवर 2 धावा फटकावाव्या लागतील किंवा या चेंडूवर समजेल की दोन्ही संघांना विनंती असेल की या चेंडूवर जो पंच निर्णय देतील तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. जर आपला रिव्ह्यू उपलब्ध असेल तर तो रिव्ह्यू चा उपयोग करू शकतात. मात्र 1 चेंडू आणि 2 धावा. सामन्यात रंगत वाढली, सामन्यात चुरस वाढली. कंपल्सरी चेस चा खरा अर्थ या सामन्यामध्ये आपल्याला समजून येईल की कंपल्सरी चेस काय असतं. 1 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. झुएब विरुद्ध धनु, धनु विरुद्ध झुएब. कोण स्पर्धेत आपलं अस्तित्व कायमस्वरूपी टिकून ठेवेल, बीटीजीएम की श्रीराम जीवना. शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामन्यात रंगत वाढली. शेवटचा चेंडू दोन्ही खेळाडूंकडे गेले आणि 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि चेंडू डेथ केला गेलाय. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव, म्हणजेच स्कोर लेवल झालाय आणि सामना जिंकलाय तो बीटीजीएम या संघाने. अभिनंदन बीटीजीएम, आपण क्वालिफाय झालात. सामन्याचा सामनावीर आपण घोषित करतो आहोत. सामनावीर असेल बीटीजीएम संघाचा साबित काझी.